नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अडानी टोटल गॅस लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया रेमेडियम लाईफ केअर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 77.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 785.23 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 179.66 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 72 रुपये आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 40 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 जुलै 2024. चला आता बोलूया ब्रिज सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 23.86 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 28.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5.35 रुपये आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,853 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 940.55 रुपये आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 12,790 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 13,073.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 9,254.15 रुपये आणि या कंपनीने 125 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया डॉक्टर लाल पॅथलॅब्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,800 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 23,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,822 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,916.05 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 जून 2024. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 970 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,065.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 552.15 रुपये आणि या कंपनीने 3 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड आणि 3 रुपयाचा फायनल डिव्हिडंड असा टोटल 6 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 जून 2024. चला आता बोलूया अडानी टोटल गॅस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 980 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,259.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 522 रुपये आणि या कंपनीने
25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1452 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,725 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 900.05 रुपये आणि या कंपनीने 8 रुपये 75 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 22 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत